जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रेट जतमध्ये मिळतील। टाईल्स, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती सिमेंट, प्लंबिंग, ग्रॅनाइट, सॅनिटरी मटेरियल, वीट, एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री रमेश पिराजी कलाल यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स। एक वेळ अवश्य भेट द्या। मोबाईल नंबर 9822552435, हिरो होंडा शोरूम शेजारी जत। सिमेंट, वीट, घरपोच सेवा मिळेल। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। गोंधळवाडी तालुका जत येथे महिला सरपंचांना नाहक त्रास सहन करावे लागत असल्याने त्रास देणाऱ्या विरोधात कारवाई करा, अन्यथा 5 मे पासून आमरण उपोषण जत पंचायत समिती कार्यालयासमोर बसणार असल्याची माहिती गोंधळवाडीचे सरपंच सौ लायवा सुभाष कारंडे व काही सदस्यांनी दिला आहे। सांगलीचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गोंधळवाडीसाठी नेमलेल्या ग्रामसेवकांनी मनमानी कारभार करीत असून सरपंच व सदस्यांचे काही एक ऐकत नसल्याचे म्हटले आहे। गेल्या 26 महिन्यात कोणताही शासकीय निधी खर्च झाला नसून विकास कामे ठप्प झाली आहेत। माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला नाहक त्रास दिला जात आहे। माझ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी गोंधळवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले असता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय SB बिरादर यांनी लेखी पत्र देऊन आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे लेखी पत्र दिले। मात्र आज 1.5 महिना होऊन गेला तरी कोणतीही कारवाई अद्याप झाली नसून त्या संबंधित प्रश्नाची सोडवणुकीबाबत मी दिनांक 5 मे पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। मी गोंधळवाडी येथील लोकनियुक्त सरपंच लायवा सुभाष कारंडे मी आपल्या कार्यालयास निवेदन कळवून 13/3/2005 रोजी गोंधळवाडी येथे आमरण उपोषण बसले असता माझे सदस्य सरपंच सरपंच उपोषणाला बसले असता आमच्या मागण्यासंदर्भात पंचायत समितीकडून विस्तार अधिकारी श्री SB बिराजदार यांनी मुद्देनीय चौकशी करून दोषीवर कारवाई करू असे लेखी पत्र दिले। त्यामुळं उपोषण आम्ही स्थगित केले होते, पण त्याने आज तागायत 1.5 महिने झाला आम्हाला अजून चौकशी करून काही उत्तर मिळालेलं नाही आणि मला 30 दिवसाच्या आत तुम्हाला कारवाई करून चौकशी करून तुम्हाला अहवाल देतो असे आम्हाला त्यांनी बोलले होते। म्हणून आम्ही उपोषण स्थगित केलं होतं, पण नाविलाजाने मला आज अखेर त्यांनी प्रशासनाकडून मला उत्तर मिळालेलं नाही। म्हणून मी 5/5/2025 रोजी सोमवारी मी उपोषणला सरपंच सदस्य गावातील नागरिक हे उपोषणला मी बसणार आहे आणि ह्याच्यानंतर मग काही जरी हे झालं तर प्रशासक जबाबदार राहील। पंचायत समितीसमोर मी उपोषणला बसणार आहे, आमरण उपोषण करणार आहे आणि ह्याला सगळे प्रशासन जबाबदारी राहणार आहे। धन्यवाद।